नमस्कार. आपल्या सर्वांचं PMC मराठीवर स्वागत आहे. आजपासून आपण पत्रीजींच्या मेसेजेसची एक नवीन सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये पत्रीजींचे जे रोजचे तेलुगू मेसेजेस आहेत ते आपण मराठीत ट्रान्सलेट करून तुमच्यासमोर आणत आहोत. याआधी ध्यान महाराष्ट्रासाठी जेव्हा आम्ही पत्रीजींचे मेसेजेस ट्रान्सलेट करायला सुरुवात केली होती, त्यावेळी हिमांगी आणि मी बऱ्याचदा बोलताना म्हणायचो की हे सर्व डिजिटलायझेशन झालं असतं तर किती बरं झालं असतं. आणि आज खरंच अशी संधी मिळाली आहे की आपण सर्वजणं डिजिटल माध्यमातून हे पत्रीजींचे संदेश ऐकत आहोत. आणि मला असाच एक किस्सा आठवला. जेव्हा आम्ही ध्यान महाराष्ट्र मॅगझिनचं काम करत होतो त्यावेळी एकदा असंच झालं की मी महाराष्ट्राच्या बाहेर असल्याने माझ्यावर हिंदीचा इम्पॅक्ट जास्त होता. आणि मी काहीतरी ट्रान्सलेट करताना कपड्याचा रंग की असं काही वाक्य होतं. आणि मग मला हिमांगीने सांगितलं की अगं ते कपडा नाही, वस्त्र जास्त प्रॉपर वर्ड आहे. आणि मला तेव्हा रिअलाईज झालं की मला मराठीवर अजून किती काम करायचं आहे म्हणून. तर तरी पण आपण एक माझा लहानसा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत पत्रीजींचे हे मेसेजेस पोहोचवण्याचा. कारण की पत्रीजींनी अगदी सोप्या भाषेमध्ये जे वेदांताचं ज्ञान आहे ते सर्व आपल्याला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितलं आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की संपूर्ण मराठी लोकांना ते ज्ञान मिळावं आणि सहजच गत्या आपली आध्यात्मिक प्रगती त्या मेसेजेसमधूनच होते. कारण की मी स्वतः हे अनुभव केलं की ध्यानाने तर प्रगती झाली, परंतु जेव्हा मी ट्रान्सलेट करत होते त्यावेळी आतून ट्रान्सफॉर्मेशन जास्त झालं. तर चला तर मग आज आपण सुरू करूया पत्रीजींचे संदेश. आजचा पत्रीजींचा विषय आहे धर्म आणि अधर्म. पत्रीजी म्हणतायत PSSMने स्पिरिच्युअल सायन्स आणि धर्ममार्ग शिकवण्यासाठी कार्य केले आणि त्याची 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. येथे स्पिरिच्युअल सायन्स आणि धर्म शिकवण्यासाठी कितीतरी संस्था आणि अनेक ग्रेट मास्टर्स आहेत. आत्मा हेच सत्य आहे आणि ते एकच सत्य आहे. धर्म म्हणजे काय करायचे आणि काय नाही करायचे. आणि PSSM हे सोप्या पद्धतीने शिकवण्यासाठी येते आहे. आत्मा सर्वत्र आहे आणि तो सर्वत्र आहे म्हणून तोच ब्रह्म आहे. आपण आपल्याला आरशात पाहतो, पण आपण त्या आरशात नसतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःला सर्वांमध्ये बघतो. आपण सत्यच सांगितले पाहिजे आणि धर्मानुसार वागले पाहिजे. भगवद्गीतेच्या श्लोकात याचे अतिशय चांगल्या पद्धतीने स्पष्टीकरण दिले आहे. आत्मा पृथ्वीवरून स्वर्गात जातो त्या घटनेला मृत्यू असे म्हणतात आणि या उलट स्वर्गातून पृथ्वीवर येण्याच्या घटनेला जन्म असे म्हणतात. स्वर्ग विशाल सागराप्रमाणे विस्तृत पसरलेला आहे, तर पृथ्वी त्या मानाने अगदीच लहानशी आहे. जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहेच. जन्म आणि मृत्यू केवळ पृथ्वीवरच आहेत. स्वर्गात तसे नाही. मृत्यू केवळ पृथ्वीवरच आहे. स्वर्गात मात्र तसं होत नाही. ह्या पृथ्वीवर आपण चांगल्या वाईट कर्मांचे फळं अर्जित करतो आणि स्वर्गात जातो. जेव्हा चांगल्या कर्मांची फळं क्षीण होऊ लागतात त्यावेळी आपण परत पृथ्वीवर येतो. आत्मा पृथ्वीवर येतो, चांगले कर्मफळं कमवतो आणि विस्तृत विशाल अशा स्वर्गामध्ये तो परत जातो आणि तिथे मजेत राहतो. आत्मा अजून काही अधिक चांगली कर्मफळं जोडण्यासाठी परत पृथ्वीवर येतो. आपण स्वेच्छेने पृथ्वीवर येत असतो. आपण पृथ्वी आणि स्वर्ग यामध्ये निरंतर प्रवास करत राहतो. स्वतःच्या इच्छापूर्तीसाठीच आपण पृथ्वीवर येत असतो. आत्मा स्वर्गातून पृथ्वीवर प्रवास करतो. त्याची इच्छा पूर्ण झाली
की तो ह्या पृथ्वीवरून स्वर्गात परत जातो. जसे एखादा चित्रपट बघण्याची इच्छा झाली तर आपण सिनेमागृहाला जातो आणि चित्रपट संपला की घरी येतो. तसेच एकदा इच्छा पूर्ण झाली की आपण स्वर्गात परत जातो. जर इच्छेची तृप्ती झाली नाही तर मृत्यूनंतरही आत्मा पृथ्वीवरच राहतो, भटकत राहतो. तो स्वर्गात जात नाही. त्याला स्वर्गात जाण्यासाठी आत्मज्ञान हवे. धर्म 3 प्रकारचे आहेत. इथे पत्रीजी सांगतायत की 3 प्रकारच्या धर्मांचं पालन आपल्याला पृथ्वीवर आल्यानंतर करावं लागतं. पहिला आहे शरीर धर्म. शरीर धर्म म्हणजे आपले भौतिक शरीर चांगले ठेवणे. लहान असताना आपले आईवडील आपल्या शरीराची काळजी घेतात. मोठे झाल्यावर मात्र आपल्या शरीराची काळजी आपणच घ्यायला हवी. ती काळजी योग्य प्रकारे घ्यायला हवी. दुसरा धर्म आहे कुटुंब धर्म. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची नीट काळजी घेणे गरजेचे आहे. तिसरा धर्म आहे वैश्विक धर्म. आपल्याला संपूर्ण विश्वाची काळजी घ्यायला हवी. त्यात प्राणी, पक्षी आणि मासे यांना संरक्षण हे द्यायलाच हवे. जर तुम्ही तिसऱ्या धर्माचे पालन करीत असाल तर तुम्ही चांगले कर्मफळ अर्जित करतात. जितके अधिक चांगले कर्म कराल तितका जास्त कालावधी तुम्ही स्वर्गात राहाल. शरीर तुम्हाला दिले गेलेले आहे, ते तुमचे नाही. तुम्ही याची काळजी घ्यायला हवी. या शरीरात दारू, मांसाहार टाकू नका. तुमच्या शरीराला योग्य तेवढी विश्रांती द्या. चांगले अन्न आणि चांगली झोप ही शरीराची योग्य काळजी घेणं आहे. दुसऱ्या धर्मानुसार तुमच्या कुटुंबाची जबाबदारी तुम्ही योग्य प्रकारे घेतली पाहिजे. तिसऱ्या धर्मानुसार संपूर्ण विश्वाची म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या प्रजातींची काळजी तुम्ही घ्यायला हवी. धर्मानुसार वागणे शिकण्यासाठी आणि धर्माने जगण्यासाठी आपण पृथ्वीवर येतो. आपण चांगली किंवा वाईट कर्म करू शकतो. आपण ही चांगली वाईट कर्म करणं हे आपल्या हातात आहे. आपण आत्मा आहोत. ज्यावेळी आपण पृथ्वीवर येतो त्यावेळी देह धारण करतो आणि परत जाताना तो देह सोडून देतो. झोपेत आत्मा देह सोडतो आणि पुन्हा देहात परत येतो. आज आपण पृथ्वीवर आहोत आणि उद्या आपण स्वर्गात असू. हा येण्या जाण्याचा प्रवास अगदी सहज आणि सामान्य आहे. इच्छा असते, तिची तृप्तीसुद्धा असतेच. चांगली कर्म धर्माने येतात तर अधर्माने वाईट कर्म होतात. जेव्हा चांगली कर्मफळं अधिक असतात तेव्हा आत्मा स्वर्गात जातो. स्वर्गात अत्यानंद असतो. त्याला पारखण्यासाठी, स्वतःला पारखण्यासाठी पुन्हा तो स्वतः स्वेच्छेने पृथ्वीवर येतो. म्हणून आत्मा विशाल स्वर्गातून या पृथ्वीवर येतो. अधर्माचे पालन करून तो स्वर्गात जाऊ शकत नाही. त्या उलट 3 धर्मांचे जर त्याने पालन केले, चांगल्या कर्मांना अर्जित केले तर तो परत स्वर्गात जातो. जेव्हा चांगल्या कर्मांची फळं क्षीण होतात त्यावेळी तो परत पृथ्वीवर स्वेच्छेने येतो. आपण तर पृथ्वीवर चांगली कर्मफळं अर्जित करण्यासाठी येतो, पण कधीकधी अधर्मामुळे मांसाहार करतो आणि त्यामुळे वाईट कर्मफळं अर्जित होतात. पत्रीजी सांगतायत 3 प्रकारच्या बॅग्स असतात. चांगल्या कर्मांच्या, वाईट कर्मांच्या आणि विवेकपूर्ण कर्मांच्या. पिरॅमिड मास्टर्स विवेकाची बॅग घेतात. स्वर्गात जाण्यासाठी चांगली कर्म अर्जित करा, सत्यलोकात जाण्यासाठी विवेकपूर्ण कर्म करा. सत्यलोकाचे जे मेंबर्स आहेत ते सर्व ध्यान शिकवतात, ध्यानाचा सराव करतात आणि ध्यानाचा प्रचार आणि प्रसार करतात. 7 प्रकारचे लोक आहेत. जेव्हा व्यक्ती मांसाहार करतो त्यावेळी तो अहिंसा धर्माचे पालन
करत नसल्याने वाईट कर्म अर्जित करतो आणि स्वर्गात जाऊ शकत नाही. आपण आत्मा आहोत, शरीर नाही. ज्यावेळी आपण शरीरात असतो त्यावेळी आपल्याला 3 धर्मांचे म्हणजे शरीर धर्म, कुटुंब धर्म आणि विश्वधर्माचे पालन करणे गरजेचे आहे. संसार हेच निर्वाण आहे. कुटुंब धर्माचे निर्वहन करणे हे PSSMचे तत्व आहे. प्रत्येकाने भगवद्गीता ही चांगल्या प्रकारे जाणून घ्यायला हवी. ध्यानात आपण धर्माला चांगल्या प्रकारे समजू शकतो. आपण सद्गुणी बनू शकतो आणि केवळ चांगलीच कर्मे करतो. देणे हा धर्म आहे. धर्म म्हणजे चांगली कर्म, अधर्म म्हणजे वाईट कर्म. पक्ष्याच्या 2 पंखांप्रमाणे एक आहे धर्म आणि दुसरा आहे अधर्म. दुसरा आहे ध्यान. गीतेच्या एका श्लोकात पत्रीजींनी हे सांगितलं आहे की पक्ष्याच्या 2 पंखांप्रमाणे एक आहे धर्म आणि दुसरं आहे ध्यान. आणि हे गीतेच्या एका श्लोकात किती चांगल्या प्रकारे सांगितले गेलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा हा जो मेसेज होता तो होता धर्म आणि अधर्माबद्दल पत्रीजींनी सांगितलं आहे. ज्यावेळी आत्मा पृथ्वीवर येतो त्यावेळी जेव्हा तो धर्माचं पालन करतो त्यावेळी त्याला स्वर्गात जायला सहजता होते. मात्र जर इथे येऊन मांसाहार केला, एक प्राण्यांची हत्या केली तर ते अधर्मामध्ये येतं आणि त्यामुळे त्याला पृथ्वीवरून स्वर्गात जाता येत नाही. आणि जोपर्यंत ही यात्रा पूर्ण होत नाही आणि त्यानंतर तो विवेकपूर्ण कर्म म्हणजे ध्यान शिकवण्याचं कर्म करत नाही तोपर्यंत त्याला सत्यलोकात जाता येत नाही. आणि एकदा जेव्हा आपण सत्यलोकात जातो तेव्हा हा जन्म मरणाचा फेरा चुकतो. तर असा हा पत्रीजींचा आजचा मेसेज जो होता, धर्म आणि अधर्म हा आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी अपेक्षा करते. आणि पुन्हा पुढच्या संदेशासाठी परत भेटूया. तोपर्यंत जय पिरामिड जगत, जय ध्यान जगत आणि जय शाकाहार जगत. मी इंद्राणी ठाकूर तुम्हा सर्वांचा निरोप घेते. नमस्ते.